नमस्कार सर्वांना. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. नमामि सद्गुरुं शान्तम् सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आळल्दिवल्लभम्. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपदापहर्तारं दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि. श्री गणेशाच्या चरणी, शारदेच्या चरणी, सद्गुरू चरणी मनापासून नमन करूया. तसेच श्रीरामांच्या चरणी, हनुमंताच्या चरणी आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी मनस्पूर्वक नमन करते. आणि आज आपण या आपल्या रामकथेच्या चिंतनाला पुढे प्रारंभ करूया. तर आपण मागच्या वेळेस बघत होतो की श्री भरतांचं सगळं आपण काय बघितलेलं आहे, चरित्र बघितलं, त्यांची भक्ती बघितली. आणि अशा या रामकथेमध्ये प्रत्येक पात्र काय आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये अधिकारांना तिलांजली दिलेली आहे आणि कर्तव्याचं पालन. आणि म्हणून रामकथा पुन्हा पुन्हा ऐकत राहावी, वाचत राहावी. एक ठिकाणी असं गोस्वामींनी म्हटलेले की महादेव पार्वतीला म्हणतात की ज्याच्या अंतःकरणात खरं रामप्रेम निर्माण झालं ना, त्याला विलास सोडावेच लागत नाही. काय होतं, त्याच्याकडून ते आपोआप सोडले जातात, गळूनच पडतात. म्हणजे पण त्याच्यासाठी काय झालं पाहिजे, तर रामाच्या ठिकाणी अनुराग अंतःकरणात निर्माण व्हावा लागतो. आणि म्हणून अशा हे भरतांच्या अंतःकरणात असा श्रीरामांच्या बद्दल इतका अनुराग जागृत आहे. आणि फक्त त्यांच्याच नाही तर मांडवी त्यांची पत्नी, तिच्या सुद्धा अंतःकरणात रामानुराग जागृत आहे. एवढंच काय, संपूर्ण अयोध्या श्रीरामांना काय, सगळ्या अयोध्येचे सगळे परिवार रामांना पुच्छ मानते. आणि सगळ्यांचं कसं आहे, अयोध्यातल्या सगळ्यांचे श्रीराम हे आराध्य आहे. आता कौशल्य माता, तिचा कसा आहे वात्सल्य भाव, म्हणजे भक्ती अनेक प्रकारची असते. तर श्रीरामांच्या बद्दल तिला वात्सल्य भावाची भक्ती आहे. महाराज दशरथांना सुद्धा रामचंद्रांची कशी आहे, वात्सल्य भावाची भक्ती आहे. लक्ष्मणाचा सेवक भाव आहे आणि भरत आणि मांडवीचा पण सेवक भाव आहे. आता जानकी आहे ना, जानकीचा तर कसा आहे माधुर्य भाव. अशी संपूर्ण कथा ही जी आहे ना, ती रामचंद्रांना केंद्रात ठेवून त्यांच्या भोवती फिरते आहे. म्हणून असं म्हटलंय की हे रामकथा ऐकत ऐकत आपलं जीवन पण असंच व्हावं की भगवान केंद्रात असावे आणि सगळं काही त्यांच्या भोवती फिरावं. मग आपला देह असो, आपलं मन असो, आपला कोणताही व्यवहार असो, केंद्रस्थानी काय पाहिजे, तर प्रभू असावे. आता अशा प्रकारे त्या नंदीग्रामामध्ये तो थोर तपस्वी आहे, त्याला वंदन करून आता आपण चित्रकूटाकडे जाणार आहोत.
की आपण मग आधी बघितलं होतं की जानकी, लक्ष्मण आणि रामचंद्र चित्रकूट पर्वतावर राहतात. आता अयोध्येतल्या सगळ्या जनतांना श्री भरताच्या काय नेतृत्वाखाली सगळे चित्रकूटात आले होते. आणि त्यामुळे भरतांचं आगमन आणि निर्गमन या सगळ्याचा मोठा प्रभाव या चित्रकूटाच्या वातावरणावर झाला. आता तो 2-3 प्रकार झाला. म्हणजे कसा की सगळ्यात पहिली गोष्ट अशी झाली की अयोध्येच्या लोकांना रामचंद्र कुठे निवास करतात ते कळलं आणि त्यामुळे ही सगळी माहिती झाली कुठे आहेत ते. सगळी जनता काय आहे, सगळ्यांचं खूप प्रेम आहे रामचंद्रांवर आणि त्यामुळे थोडा असा वेळ मिळाला की अशी थोडी थोडी मंडळी काय चित्रकूट पर्वतावर येऊ लागली आणि त्यामुळे रामचंद्रांचा एकांत भंग पाहू लागला. आता दुसरी गोष्ट अशी झाली की त्या ठिकाणी तप करणारे ऋषीमुनी होते, त्यांना पण उपसर्ग होऊ लागला. आता हा उपसर्ग जसा येणाऱ्या लोकांच्यामुळे होऊ लागला तसाच काय राक्षसांमुळे पण त्यांना उपसर्ग व्हायला लागला ऋषीमुनींना. कारण काय झालं, सगळ्या राक्षसांनी विचार केला की अयोध्येच्या हे राजकुमारांना तप करण्यासाठी या गोसावड्यांनीच बोलावले असणार. आणि म्हणून अयोध्येची सेना त्यांनी बघितली, राक्षसांनी ही मंडळी कदाचित म्हणजे आपल्यावर आक्रमण तर करणार नाहीत आणि म्हणून ह्या सगळ्यामध्ये काय आहे, आपलं सगळं वर्चस्व समाप्त होईल आणि रामांना बोलवण्यामध्ये या ऋषीमुनींचाच हात आहे असा विचार करून राक्षसांनी काय केलेले, अतिशय छळ त्यांचा करायला सुरुवात केली आणि त्यामुळे सगळे पुष्कळ सगळे ऋषीमुनी स्थलांतर करून दिले. म्हणजे आता राम चित्रकूटामध्ये ऋषींच्या सेवेकरते आले, पण ऋषी मात्र काय राक्षसांच्या छळाला कंटाळून चित्रकूटापासून दूर गेले. आता ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्याकडून रामांना कळलेल्या आहे आणि रामचंद्रांनी विचार केला की येथे येण्याने या ऋषीमुनींना उपद्रव झाला आणि मी येण्यापूर्वी या लोकांचे तप शांतपणे चाललेले होते. मग आता मी काही इथे अधिक दिवस राहणं बरोबर नाही आणि म्हणून आता पुढे निघावं असा विचार करून काय आहे, रामांनी चित्रकूट स्थलाचा निरोप घेतला आणि आता काय रामचंद्रांना अधिक महत्वाच्या कामाकडे वळायचे आहे आणि दंडकारण्यामध्ये निघायचं असा संकल्प ठेवून श्रीराम चित्रकूटातून प्रस्थान करतात. आता रामांना चित्रकूट ते पंचवटी, आता हा जो प्रवास त्यांचा तो निबिड अंतरण्यातून झालाय. सर्वात पहिल्यांदा ते काय अत्री ऋषींच्या आश्रमात येतात, रात्रीचा निवास असं चालायचं त्यांचं, एखाद्या आश्रमात करायचा, सकाळ झाली की पुन्हा प्रवास सुरू असा क्रम ठरलेला होता. आणि चालताना श्रीराम पुढे असायचे, मध्ये जानकी आणि मागे लक्ष्मण. आणि चालत असताना वनातून श्रीराम प्रत्यंच्या त्यांची चढवून ठेवतात, एक बाण सतत हातात तयार ठेवायचा आणि मग कुठल्याही आश्रमात प्रवेश करताना मात्र प्रत्यंच्या उतरवतात, बाण भात्यात ठेवला जातो आणि अत्यंत विनम्रतेने सगळ्या आश्रमात ते प्रवेश करतात. सगळ्या ठिकाणी ऋषी मुनींना काय असतंय, भगवान स्वतः म्हणजे प्रभू रामचंद्र स्वतः साष्टांग वंदन करतात. आता त्यातले जे ऋषी ज्ञानी आहेत ना, अत्यंत श्रेष्ठ आहेत, ते सगळ्यांना काय त्या सगळे जण पण काय आहे रामचंद्रांना वंदन करतात. कारण त्यांच्या लक्षात येते की ही विभूती सामान्य नाही. पण काही ऋषी भगवंतांना ओळखत नाही रामचंद्रांना आणि काही जण ओळखतात, काही ओळखू शकत नाही. तर अशा प्रकारे प्रवास करत करत ते अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये आगमन झालं. महर्षी अत्रींची पत्नी अनुसूया ती अत्यंत श्रेष्ठ आहे, कारण ब्रह्मा विष्णू महेश या तिघांना आपले बालकत्व तिने प्रदान करण्याचं इतकं तिच्यामध्ये मातेचं श्रेष्ठत्व आहे. आता रामचंद्र आणि लक्ष्मण महर्षी अत्रींशी बोलत बसतात आणि जानकी अनुसूया मातेशी बोलत असते. आता अनुसूया मातेने काय स्वतःच्या
ज्येष्ठतेनुसार मुलीप्रमाणे जानकीचं स्वागत केलं आणि जानकीला विचारलं की अरे सीते, तुझ्या जन्मापासून काय काय आठवतं ते सांग. आणि दोघी बायका गप्पा सुरू झाल्या त्यांच्या. तर जानकीने आपल्या आठवणी सांगायला सुरुवात केली आणि या ठिकाणी त्या जानकीच्या मुखातून रामकथा म्हणजे आत्मकथा ऐकायला मिळते, असं वाल्मिकी रामायणात आहे. आणि अशा तर काय या रामकथेमध्ये पुष्कळ ठिकाणी काय पुन्हा पुन्हा रामकथा येते. पहिल्यांदा नारद मुनी आहे, सुरुवातीला आपण बघितलं होतं तेव्हा वाल्मिकींच्या आश्रमात आले तेव्हा त्यांनी रामचरित्र वाल्मिकींना सांगितलेलं आहे. नंतर अशोकवनामध्ये जेव्हा सीतेचा शोध करण्यासाठी हनुमंत जातात आणि त्या झाडाखाली सीता बसलेली आहे ते बघतात, पण आता तिच्या समोर जायचं कसं, आणि म्हणून तिथे झाडावर बसून ते रामकथा सुरुवात करतात. आणि आता इथे अत्री मुनींच्या आश्रमात जानकीच्या मुखातून रामकथा ऐकायला मिळते, काय काय घडलंय ते सगळं सांगत जाते. आणि अनुसुया माता जानकीला आपल्या कन्येसारखं मानते. आणि मग तिला काय करते अनुसूया माता, पातिव्रत्य धर्माचा अति दिव्य उपदेश करते. आता खरं तर काय आहे, जानकीला पातिव्रताचा उपदेश करण्याची आवश्यकता नव्हती. हं? प- जानकी सर्वोच्च पतिव्रताच आहे, पतिव्रताचा ती उलट आदर्शच आहे. पण या ठिकाणी सीता काय करते, भगवती अनुसयेचा सगळा उपदेश शांतपणे ऐकून घेते. हं? जर आता कोणी आधुनिक सुशिक्षित महिला असती ना त्या ठिकाणी, ती म्हणाली असती मला सगळं ठाऊक आहे. पण जानकीने असे एक गोष्ट ती आपल्याला म्हणजे याच्यातून आपल्याला असं शिकायला मिळतं की आपल्याला ठाऊक असलेल्या गोष्टी सुद्धा जर एखादी श्रेष्ठ व्यक्ती किंवा वृद्ध व्यक्ती आपल्याला सांगत असेल ना, तर ते प्रेमाने त्यांच्या जवळ बसून पुन्हा पुन्हा ऐकायला हरकत नसते. हं? म्हणजे उपदेश एकदा श्रवण करायचा नसतो. समर्थ दासबोधात म्हणतात, विवरलेती विवरावे लागे पुन्हा पुन्हा. म्हणून भगवद्गीता पण काय आयुष्यात एकदाच केव्हा तरी ऐकली किंवा वाचून टाकली त्यांनी काही होत नसतं. पुन्हा पुन्हा गीतेचं चिंतन करावं लागतं. जसं ही रामकथा आपल्याला ठाऊक असेल, अनेक गोष्टी पाठ पण असतात किती जणांच्या, तरी सुद्धा काय आहे ते ऐकत राहायचं. म्हणून सीता काय करते, या ज्ञानवृत्त अनुसयेच्या मुखातून उपदेश ऐकते आहे. म्हणून उपदेशाचं श्रवण असताना ते वारंवार करीत असताना काय होतं, तर आपल्या अंतःकरणातल्या एक एक पापुत्र्याला वर त्याचा परिणाम होत असतो. आणि म्हणून असं म्हटलंय की मुलांना पण नीतीचा उपदेश एकदाच नसतो करायचा, पुन्हा पुन्हा मुलांच्या समोर त्या गोष्टी मांडत राहायच्या असतात की मुलांनी ऐकावं, लहानांनी ऐकावं. आणि त्याचा काय होतं, मनावर पुन्हा पुन्हा ते संस्कार होत असतात आणि त्यामुळे चित्तामध्ये त्या सगळ्या सिद्धांताचं दृढीकरण होतं. म्हणून म्हटलेलं वाचलेलं पुन्हा परत वाचावं, ऐकलेलं पुन्हा पुन्हा ऐकावं. आणि जे सांगते ना ते पुन्हा पुन्हा काय आहे, जे ऐकतो त्यालाच म्हणतात अभ्यास. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या जीवनामध्ये सद्गुण वाढायला लागतात. आणि म्हणून पुन्हा पुन्हा अभ्यास सतत करत राहिलं की सद्गुण वाढायला लागतं. आणि म्हणून अनुसूया माता सांगते आणि भगवती सीता ऐकते आहे, कारण दोघी आदर्शच आहेत. आता वृद्धांनी म्हटलेले आहे तरुणांना परत कसं आहे, एक तर प्रेमाने सांगावं. म्हणजे उपदेश करायचा असेल पण तो प्रेमाने केला पाहिजे. कारण जर वरचा सूर लावला ना तर काय 4 फूट लांबच राहते. आणि असा विचार घेऊन अनुसया मातेने काय केलंय, तिला आपली कन्या मानलं. हं? म्हणजे काय, ज्याला उपदेश करायचा असतो ना त्याच्यावर आधी प्रेम करायला शिकले पाहिजे. जर प्रेमच करता येत नसेल तर उपदेश वाया जातो. एकाने ऐकलं आणि सोडून दिलं. आता महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये कसे प्राध्यापक लेक्चर देतात,
तो काही उपदेश नसतो ना, कारण विद्यार्थी ऐकतात, परीक्षेत सगळं टाकतात, आणि परीक्षा झाली की त्या विषयाचा आणि त्या प्राध्यापकांशी पण संबंध संपतो. पण आपल्याकडे ज्या गुरुकुल पद्धती होत्या तेव्हा अशी नव्हती पद्धत. त्यावेळेस काय वात्सल्य आधी काय करायचं, जागृत झालं पाहिजे. तर तिथे गुरुकुलामध्ये सगळ्यांना प्रेमाने ठेवलं जायचं. आणि म्हणजे आधी प्रेमाचा संबंध प्रस्थापित केला की मग तो उपदेश ग्रहण करण्यासाठी काय होतं, मन तयार होत असतं. नाहीतर आपण बघतो ना की लहान मुलं अन्य कोणाचं ऐकतात पण फक्त आई वडिलांचं नाही ऐकत. हं? म्हणजे अगदी म्हणजे वर्गामध्ये शिक्षिकांनी सांगितलं ते पण ऐकते, पण वडिलांचं नाही ऐकणार. त्यालाच काय म्हणतात, मानसशास्त्रामध्ये विरोधगंड म्हणजे अपोजिशन कॉम्प्लेक्स असं म्हणतात. आता त्या मुलांच्या मनात असा भाव निर्माण होतो की याने सांगितलेले ऐकायचंच नाही, आणि तो आयुष्यभर त्या माणसाने सांगितलेले ऐकणारच नाही. अशा या हृदयात या ग्रंथी आहे ना, व्यवहारातूनच निर्माण होतात. म्हणजे या लहान मुलांच्या मनात निर्माण झालेली ही ग्रंथी त्या मुलाला सुद्धा कळत नसते. म्हणजे एखाद्या माणसाचं मी का ऐकत नाही किंवा त्याच्या सांगण्याचा माझा का परिणाम होत नाही, हे त्यालाही सांगता येत नाही. आणि म्हणून काय आहे की प्रेमाची आवश्यकता खूप असते. आणि म्हणून अनुसया मातेने अत्यंत प्रेमाने सगळं सांगितलं, आणि भगवती जानतीने काय केलंय, अत्यंत प्रेमाने तो उपदेश श्रवण केलेला आहे, श्रद्धेने श्रवण केला. त्यानंतर अनुसया मात्याने तिला काही वस्त्र आभूषणे भेट म्हणून दिली. आता एकदा मुलगी मानली मग काहीतरी दिलं पाहिजे ना. तेव्हा जानकी म्हणते की आई माझ्याकडे वस्त्र आहे. तेव्हा अनुसया माता म्हणते ते ठीक आहे, पण मी तुला काही दिव्य वस्त्र देणार आहे. म्हणजे ती वस्त्र कितीही दिवस वापरली ना तरी जुनीच होणार नाही. मग आणि पुन्हा काय म्हणते, हे बघ सीते, ही वस्त्रे ना तू नंतर नाही परिधान करायची, एकदा माझ्या समोर ही साडी नेसून दाखव. तू या साडीत कशी दिसतेस ना ते मला बघायचं आहे. आणि मग जानकीने काय केलंय, वस्त्रांतर केलं, आणि अनुसूया माता तिला घेऊन जाते कुठे दाखवण्यासाठी, रामचंद्र आणि महर्षी अत्रींच्या समोर दाखवायला घेऊन जाते. आणि म्हणते बघा कशी दिसते माझी लेक. म्हणजे आहे ऋषींचे व्यवहार पण असे अत्यंत कसे होते, वृद्ध होते. म्हणजे ज्ञानी झाले ना की तुसडेपणाने वागलं पाहिजे असं नसतं. उलट खरा ज्ञानी असतो ना तो कधीच तुसडा नसतो. ज्याला ज्ञान पसतं ना तो कधीच कुणाशी दुसरेपणाने वागू शकत नाही, त्याला प्रेमा तरी पर्यायच नसतो. आता अत्री ऋषींचा आशीर्वाद ग्रहण करून श्रीराम पुढे निघाले. आता वनातून चालत असताना एक विचित्र घटना तेव्हा घडते. विराट नावाचा एक राक्षस तो झाडावर बसून एकदम तो काय करतो, ते लोक जात असताना जानकीला एकदम उचलतो आणि तेथून धावत सुटला. आता जानकी जोरात आक्रोश करू लागली. रामचंद्रांनी आपल्या धनुष्याचा बाण लावला, पण तो विराज इतका हुशार होता ना की त्यांनी भगवती जानकीला उपयोग कसा केला, ढालीसारखा केला. आता श्रीराम किंवा लक्ष्मण बाण सोडला त्यांनी, तरी तो बाण आधी सीतेला समाप्त करणार, काय करावं सुचेना. मग दोघांनी काय केलं, त्या राक्षसाचा पाठलाग सुरू केला. वेगाने धावून त्याला धरलं, शस्त्राने त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण तो मरेच ना. तेव्हा रामांच्या लक्षात आलं की हा शस्त्राने अवध्य आहे. मग रामचंद्रांनी त्याला खाली पटकलं आणि त्याच्या मानेवर आपला पाय ठेवून त्याला दाबून धरलं, आणि लक्ष्मणाला सांगितलं खड्डा खण लवकर. आणि मग रामांनी त्या विराधाला लक्ष्मणाच्या साह्याने त्या खड्ड्यामध्ये जिवंत पुरले. तेव्हा तो संपला. आता जानकी तर थरथर कापते आहे. तेव्हा रामचंद्रांनी विचारलं, जानकी आता कळलं ना हा वनवास काय असतो ते. आणि अशा प्रकारे ते लोक भिन्न भिन्न ऋषींच्या आश्रमातून असा त्यांचा प्रवास सुरू आहे.
त्यानंतर श्रीराम शरभंग मुनींच्या आश्रमात आले. आता कित्येक वर्षापासून महर्षी हे शरभंग आहे ना, ते प्रतीक्षा करत होते रामाची. कारण शरभंगाची एकच इच्छा होती की प्रभूंच्या पुढे माझा अग्नी प्रवेश व्हावा. आणि महर्षी शरभंगाची इच्छा काय केलेलं आहे की श्रीरामांनी पूर्ण केली. आणि अंतिम दिवसामध्ये भगवंत त्याच्या समोर असावे असं वाटत होतं त्यांना. आता श्रीराम तर कसे आहे, भक्त काम कल्पतरू त्यांना म्हटलं जातं. आणि ते आले, ते सगळं जाणून शरभंगेच्या आश्रमात. त्यांना खूप आनंद झाला ऋषींना. आणि शरभंगांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या चिता प्रवेशाच्या वेळी स्वतः श्रीराम त्या ठिकाणी उभे राहतात. आता परत पुढे सुरू झाला प्रवास. पुढे श्रीराम पुढे, लक्ष्मण मागे आणि मध्ये जानकी. आता ते लोक सुतीष्णांच्या आश्रमात त्यांचं आगमन होतंय तिघांचं. महर्षी सुतीष्ण हे महर्षी अगस्तींचे शिष्य होते. ते अत्यंत श्रेष्ठ भगवत भक्त होते. आणि रामचंद्रांनी त्यांना भक्तीचं वरदान दिलं आणि पुढे निघाले. आता हा प्रवास अनेक दिवसांचा आहे. 10 वर्षाच्या वनप्रवासात श्रीराम भिन्न भिन्न प्रकारचे तप जे आचरतात अशा ऋषींच्या आश्रमातून कुठे 2-4 दिवस, कुठे 15 दिवस, कुठे महिना, कुठे 2 महिने, कुठे 8-10 महिने आणि क्वचित वर्षभर असे हिंडत राहिले आहे. आणि प्रवास करीत असताना मुक्कामाच्या ठिकाणी किंवा मार्गामध्ये या तिघांची विविध विषयांवर चर्चा चालत असते. एके दिवशी असेच रस्त्याने जात असताना सीतेने रामचंद्राने एक प्रश्न विचारला. सीता म्हणते, मला बरेच दिवस मनात एक प्रश्न घोळतोय. आता जशी ती पतिव्रता आहे ना, तशी ती अत्यंत चतुर पण आहे. तिने विचारलं की कैकई मातेने जेव्हा तुम्हाला 14 वर्षाच्या वनवासाची आज्ञा केली तेव्हा रामो भवतु तापसः असं म्हटले. म्हणजे काय की तपस्वीच्या वेशात तुम्हाला वनात जायला सांगितलं कैकईने. आता तपस्वी होण्याकरता तुम्ही अलंकारांचा त्याग केला ते ठीक आहे, हा राजवस्त्रांचा त्याग केला. पण त्यानंतर म्हटलेलं आहे की हा धनुष्य मात्र काय आहे सोबत आणलं. आता धनुष्य कोणा तपस्याकडे असतं का? डोक्यावर चांगले जटाजूट बांधले आहे, अंगावर वल्कल धारण केली आणि खांद्यावर मात्र धनुष्य आहे. आता तपश्चर्या करण्याकरता धनुष्य लागते काय? आता हा प्रश्न तर बरोबर होता. आणि उत्तर देताना श्रीमान तिला खूप समजावून काय काय सांगितलं. पण तिला काही ते स्पष्टीकरण सीतेला पटलं नाही. ती म्हणते, ज्याला ज्या प्रकारचे तप करायचे असते ना, त्याने त्याच प्रकारच्या वस्तूंचा संग्रह करायचा, जवळ ठेवायचं असतं. म्हणजे अन्यथा विपरीत जर वस्तूचा संग्रह केला तर काय होतं, मनोभाव बदलत असतो. आणि म्हणून आपला मुद्दा पटवून देण्यासाठी जानकीने कथा सांगते. ती सांगते की एक ऋषी होते. त्या ऋषींचे अहिंसेचे व्रत होते. आता अहिंसेचे व्रत घेतल्यानंतर वर्षानुवर्ष त्यांचे तप चालू होतं. म्हणजे मंत्राच्या जपाने किंवा तपाच्या सिद्धी, म्हणजे तपाने काय सिद्धी मिळत असतात, किंवा सदाचाराचा एखादा पैलू जीवनामध्ये काय अंगीकार केला ना जरी आपण, तरी त्यातून काही सिद्धी प्राप्त होतात. म्हणजे सदाचाराचं आचरण जर सुरू केलं तरी येतात. म्हणजे सदाचाराच्या जीवनामध्ये काही सिद्धी प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य असतं. आता यांनी काय केलंय, अहिंसेचं व्रताचं पालन करताय काटेकोरपणे. आता काय झालं, इंद्राला भीती वाटते. इंद्राने काय केलेलं आहे, त्या ऋषींचा तपभंग करायचं ठरवलंय. नेहमीच असतं ना. आणि म्हणून इंद्राला अशी भीती वाटते आणि तप पूर्ण झाल्यानंतर तो माझा इंद्रपदात धोक्यात येईल. आणि म्हणून तो मुनींचा तपाभंग करण्यासाठी सैनिकाचं रूप घेतो. सकाळची वेळ होती, मुनी तपाला बसलेले होते आणि त्यांचा जप चालू होता.
आणि सैनिकाच्या वेशात आलेल्या इंद्राने मुनींना प्रणाम केला आणि सांगितलं, महाराज, माझं एक छोटस काम आहे, ते आपण कराल का? मला ना नदीवर स्नान करायचे आहे, पण माझ्याकडे ना ही तलवार आहे ना, ती तलवार खूप अनमोल आहे. जगात कुणीकडे अशी तलवार मिळणार नाही. ती मला भगवंताच्या कृपेने मिळालेली आहे. आता मी स्नान करताना ती तलवार जर तीरावर ठेवून गेलो आणि कोणी उचलून नेली तर गडबड होईल ना. तर तेव्हा थोडा वेळ ही तलवार मी तुमच्याकडे ठेवतो, आपण सांभाळाल का? मुनी म्हणाले, अरे, शस्त्राला स्पर्श न करण्याचा माझा नियम आहे. तेव्हा सैनिकाच्या वेशातला इंद्र म्हणाला, तुम्ही न स्पर्श करू, मी तलवार ठेवून जातो, फक्त तुम्ही लक्ष ठेवा, मी स्नान करून येतो, तेवढी तुम्ही कृपा करा बस. आणि इंद्राने तलवार ठेवली, इंद्र निघून गेला. बराच वेळ झाला, इंद्र परतच येईना. आता त्या मुलींचा जप पूर्ण झाला. आता ते वाट बघतात ते सैनिकाची, पण तो काही अजून येत नाहीये. आता आता येईल, मग येईल. आता त्यांची जेवायची वेळ झाली. आता कडकडून भूक लागली. तेव्हा काय असतं, माणसाला भूक लागली ना की नवीन नवीन तत्वज्ञान सुचायला लागतं. त्यांनी विचार केला की आता आपल्याला भोजन तर केलेच पाहिजे. मग जर जेवायला गेलो तेवढ्यात तलवार कोणी उचलून नेली तर पंचायत होईल. पण आता नियम काय आहे, शस्त्राला स्पर्श करायचा नाही. मग त्यांनी काय केलं, एखाद्या वल्कलाच्या तुकड्यामध्ये ही तलवार धरू आणि मग म्हणजे आपला स्पर्श तर होणार नाही. आणि असं करून त्यांनी वल्कलाने ती तलवार उचलली. आता काय झालं, इंद्र परत आलाच नाही. आणि तो मुनी आता रोज ती तलवार घेऊन हिंडू लागला. रोज ती तलवार जवळ ठेवून त्याला हळूहळू काय झालं, त्या तलवारीची सवय झाली. आता सैनिक तर आलाच नाही आणि त्यांना असं वाटतं की तो कधी एकदम आला आणि तलवार मागितली, लगत देता यावी ना, म्हणून ते जवळ जवळ बाळगायचे. त्याचा परिणाम काय झाला, हळूहळू तलवारीचा द्वेष कमी झाला. आता ती त्यांना पूर्वीसारखी डोळ्यात खपत नाही तलवार आणि हाताळाची पण सवय झाली. एकदा काय झालं, कुतूहल म्हणून त्यांनी तलवारीची धार पाहण्यासाठी एका झाडाच्या फांदीवर वार केला. ती फांदी पटकन मोडली. आता त्या मुलींना नवलच वाटलं. मग एक दिवस असंच रस्त्याने चालले असताना समोरून एक ससा धावत निघाला. नकळत त्याने तीच तलवार उचलली आणि सशाच्या अंगावर फेकली. ससा लगेच त्या ठिकाणी मरून पडला. आता काय झालं, अहिंसेचे व्रत भंग पावले. म्हणजे आजपर्यंत तपस्या केली ती सगळी वाया गेली ना. आणि इंद्राला हेच करायचं होतं की शस्त्राला स्पर्श करणार नाही अशी प्रतिज्ञा केलेले हे महात्मे. पण त्यांच्या हातून काय झालं, अशा प्रकारे प्राण्याचा वध घडला. मग आता हा सगळा प्रवास कशामुळे झाला, तरवारीच्या संगतीमुळे. म्हणून आता भगवती जानकी श्रीरामांना म्हणते, तुम्ही तपस्वी असल्यामुळे अशा प्रकारचे जर धनुष्य हातामध्ये ठेवले तर तपोभंगाचा प्रसंग आल्याशिवाय राहणार नाही. आता हे सीतेनं सांगितलेलं तत्व खरंच आहे. हं? चूक काहीच नाहीये. म्हणून असं म्हणतात की माणसाने स्वतःबद्दल फाजील विश्वास न बाळगता आपल्या आसपासच्या वातावरणात कुठेही आपल्याला म्हणजे आपल्या व्रताला विपरीत असं काही आपल्याला संग्रही ठेवू नये. काय नाही तर काय होतं, पाहता पाहता विचार करता करता आपोआप मनाला काय तिकडे झुकण्याची प्रवृत्ती होते. वस्तू दिसली की त्याचा काय आहे विचार येतो आणि सातत्याने ती वस्तू बघत राहिलो तर आपल्या वृत्ती त्या प्रकारच्या उठत राहतात आणि कधी ना कधी मनुष्याकडून विपरीत घटना घडते. म्हणून गांधीजी असं म्हणायचे की विस्तवामध्ये मी हात घालीन आणि तो पोळला नाही पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा ठेवणे हे काय आहे, मूर्खपणा आहे. की माझ्या आसपासचं जे वातावरण असतं ना ते जर अत्यंत भोग प्रणव असेल, विषयांना प्रोत्साहन देणारे असेल आणि तरीही मी त्यात राहून तपस्या करीन असं म्हणणं हे काय आहे, आत्मवंचना आहे. आता एखादा मुलगा किती चांगला असेल पण त्याला रोज रोज त्याच्या शेजाऱ्यांनी कोणी सांगितलं गुटख्याचं पाकिट ठेवू नये,
तर एक दिवशी काय होतं, त्याला गुटखा खावासा वाटेल, म्हणजे आधी दृष्टी मरते, त्यानंतर इंद्रिय चालवतात आणि अखेर चूक घडते. म्हणून आपल्या विकासासाठी हे तत्व समजून घेणे खूप उपयोगाचं आहे. त्याच्या उलट जर दुसरा प्रयोग म्हटलेला आहे की खिशामध्ये मनाच्या श्लोकाचं किंवा गीतेचं किंवा हरिपाठाचं असं पुस्तक जर ठेवलं ना, तर नाही वाचलं तरी चालेल, पण एखाद्या वेळेस प्रवासाला निघालं ना आणि ते खिशात असलं की पटकन उघडून वाचावंसं वाटतं. हं? म्हणून नेहमी खिशात असं काहीतरी, पर्समध्ये असं काहीतरी ठेवावं पुस्तक छोटस, की त्याच्यामुळे काय होतं की ते आपल्या जवळ असल्यामुळे वृत्ती ज्या असतात ना त्या पवित्र व्हायला लागतात. हं? असं लक्षात येतं. प्रयोग करून बघावा की ज्याप्रमाणे म्हणून विषयाचा संग माणसाला कसं पतनाकडे घेऊन जात असतो ना, तसं पवित्र वस्तूंचा संघ सुद्धा त्याला पावित्र्याकडे नेतो. आणि म्हणून आता ही जानकी जे सांगते ते सगळं खरं आहे. हं? आणि त्याच्यावर श्रीराम तिला उत्तर देतात, पण तिला काही ते अजून पटत नाही आणि अशी दोघांची चर्चा चालले आहेत पुढे. हं? तेवढ्यात काय होतं, समोर म्हणतात श्रीराम, बघ सीते समोर बघ काय आहे. ती म्हणते आता विषय नका बदलू हा. तर श्रीराम म्हणतात नाही नाही, विषय नाही बदलते, तू मला समोर काय ते सांग बघू. ती म्हणते हा टेकाड दिसते काहीतरी. तो म्हणे काय दगडा मातीत कसलं आहे ते टेकाड, कसलं असेल असं ते म्हणतात. ती म्हणते काय दगडा मातीचं असणार. हं? मग तेव्हा तिला जवळ घेऊन जातात श्रीराम आणि त्या टेकाड्याच्या जवळ गेल्याबरोबर सीता जोराने किंचाळते. कारण ते टेकाड होतं ना ते मानवी देहांच्या हाड्यांच्या सांगड्याचं होतं. कितीतरी माणसांचे सापळे कवट्या, छिन्न विछिन्न सांगडे, या सगळ्यांचा ढीग होता ते. म्हणजे टेकडी वाटावी एवढा ढीग, प्रचंड एवढा मोठा. आणि म्हणून ती पिंचाळून म्हणते, अरे हे कुणाचे सांगडे आहे. तेव्हा श्रीराम म्हणतात, अगं जानकी, हे जे थोर थोर ऋषींना आपण ओळखतो ना, महर्षी वशिष्ठ, अत्री, हे सगळे आता आपण बघितले, अशाच प्रकारचे या दंडकारण्यामध्ये तप करणारे खूप ऋषी होते. आणि राक्षसांनी अनेक ऋषींना या मारलं, त्यांचं रक्त खाऊन मांस, रक्त प्यायचं. हं? आणि हे सगळे सापळे असे टाकायची. आपण मगाशी बघितलं ना, तो विराध राक्षस तुला उचलून घेऊन चालला होता, असे कितीतरी राक्षस या दंडकारण्यात आहे. ते राक्षस त्या ऋषीमुनींना खूप त्रास देतात, त्यांचे हाल हाल करतात, लोकांच्या समोर त्यांचा वध करतात, त्यांचं मांस खातात, रक्त पितात आणि इतर लोकांना दहशत बसावी म्हणून त्यांचे सांगडे असे वनामध्ये ठिकठिकाणी असे एकत्र करून ठेवतात, की वाटसरून येता जाता हे बघितलं की भीती वाटावी आणि मग राक्षसांच्या विरुद्ध आपण काहीच करता कामा नये, असं त्यांनी धसका घ्यावा मनामध्ये. हं? अशा वनातल्या लोकांना ते हे सगळे राक्षस वाटेल तेव्हा लुटतात, त्यांची संपत्ती नष्ट करतात, त्यांच्या बायका पळवतात आणि असे वाटेल तसे मनमुराद वागतात. असा या राक्षसांचा काय आहे, खाक्यात आहे. आता हे जानकी विचारते, पण प्रभू या ऋषी मुनींची काय चूक आहे याच्यामध्ये, कोणता अपराध त्यांनी केला. श्रीराम म्हणतात, अगं सीते, पाण्यामध्ये स्वैर विहार करणारा मासा काय अपराध करत असतो. वनामध्ये स्वैर विहार करणारे हरिण कोणता अपराध करीत असतो. पण माशाला, हरणाला काही अपराध नसताना एखादा कोळी पारधी नेतो की नाही, खाद्य बनवतो की नाही, तसंच या सज्जनांचा काहीही अपराध नसला तरी दुष्ट लोक त्यांना त्रास देऊन नष्ट करतात. या सर्वांचा एकच अपराध आहे, काय, तर त्यांनी शक्तीचा संग्रह केलेला नसतो. आता जानकीच्या नेत्रातून अश्वांच्या धारा वाहतात. ती म्हणते, अशा प्रकारचे तप करणाऱ्या ऋषी मुनींचे संरक्षण करणारे जगात कोणीच नाही का. मग क्षत्रिय कशासाठी जन्मात आले आहेत. हा, आता क्षत्रिय शब्दाचा अर्थ काय.
तर कालिदासांनी क्षत्रिय शब्दाचा अर्थ असा केला आहे की लोकांच्या जखमा नीट करणारा, लोकांना आपत्तीपासून सोडवणार आणि लोकांना दुःखामध्ये स्वतः धावत जाऊन धोका पत्करून त्यांना सुखाने जीवन जगण्याची वाट जो मोकळी करून देतो त्याला क्षत्रिय म्हणतात. माता श्रीराम म्हणतात, सीता बिचारे क्षत्रिय तरी येथे येऊन काय करतील, या राक्षसांकडे एवढे शस्त्र आहेत. तेव्हा काय जानकी म्हणते, अरे राक्षसांकडे शस्त्र असतात म्हणून काय झालं, क्षत्रियांकडे धनुष्यबाण नाही का, त्यांनी धनुष्यबाण घेऊन येथे यावं आणि ह्या पापी लोकांचा वध करावा. तेव्हा श्रीरामांनी सीतेकडे पाहिले आणि आपलं कोदंड उचलून म्हणाले, अरे त्यासाठीच हे कोदंड घेऊन मी वनातून हिंडतो आहे. सीते, माझ्या मनामध्ये एकच कामना आहे की या ऋषी मुनींना दुःखापासून सोडवावी, मुनींना त्रास देणाऱ्या या पातक्यांचा वध करावा, आणि म्हणून तप करताना सुद्धा हे कोदंड मी नाही सोडलं. तू म्हणत असेल तर सोडून देतो. तेव्हा जानकी म्हणते, नाही नाही, माझी चूक झाली, कबूल करते. तर असं हे श्रीरामाचं कोदंड. तर याच्यातून जीवनातलं एक महत्वाचं तत्वज्ञान उलगडलं जात आहे की सज्जनांनी शक्तीची उपासना निरंतर चालू ठेवणे या जगात खूप आवश्यक आहे. केवळ सज्जनतेने जगाचे प्रश्न सुटत नाही. म्हणून आता हे भगवान श्रीराम आहेत, ते केवळ सज्जनच असते ना तर त्यांना काहीच करता आलं नसतं. ऋषीमुनी सज्जन नव्हते का, त्यांनी असे काय पाप केले होते का? हा, पण सगळ्यातल्या समस्या सज्जनांकडून सुटत नाही. पण सज्जन जेव्हा शक्ती संपन्न होतात ना तेव्हा जगातल्या समस्या सुटतील. पण दुर्दैवाने काय झालंय, सज्जनतेने सज्जनतेचा डगला अशा प्रकारे चढवलेला आहे ना की त्यांनी शक्तीची आराधना म्हणजे गुंडांचे कामच वाटते त्यांना. आणि म्हणून जीवनामध्ये सर्वदा शक्तीची आराधना केली पाहिजे. मग ती शक्ती अर्थाची असो, देहाची असो, विद्येची असो, बुद्धीची असो, कुठली तरी शक्ती प्रत्येकामध्ये हवीच. म्हणून समर्थ म्हणतात, शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे. शक्ती युक्ती जय ठाई, तेथे श्रीमंत धावती. म्हणून दुर्बल राहण्याची किंवा शक्तीची उपासना करण्याचे पाप सज्जनांकडून नेहमी चालत आलं. मग आता वेदांचा उपदेश कोणासाठी आहे, तर त्या पापी पितरांसाठी नाहीये, ज्याच्या अंगामध्ये कसली धमक नाही, त्याला हा गीता वाचून काही उपयोगच नाही. गीता हे कसं आहे, मर्दाचं शास्त्र आहे. एक अत्यंत श्रेष्ठ महावीर कोण, श्रीकृष्ण, त्यांनी दुसऱ्या महावीराला म्हणजे अर्जुनाला सांगितले शास्त्र आहे. म्हणून जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये शक्तीची आराधना असणार नाही ना, आपण बलो उपासना करणार नाही, तोपर्यंत वेदांत आपल्याला पचणारच नाहीये. म्हणून आता श्रीराम सज्जनता तर आहेत पण शक्तिशाली पण आहे. म्हणून रामायणामध्ये आपण बघतो की श्रीरामांनी सगळ्या गोष्टींचा त्याग केलाय. म्हणजे अयोध्या सोडली, मात्या पित्यांचा त्याग केला, वेळ प्रसंगी पुढे सीतेचा पण त्याग करावा लागलाय, आणि एके दिवशी लक्ष्मणाचा सुद्धा त्याग करावा लागला आहे. पण एकच त्यांनी त्यागलं नाही, ते म्हणजे शस्त्र. असं हे श्रीरामचंद्रांनी आपल्या कोदंडाचा कधीच त्याग नाही केला. आणि म्हणून गीतेमध्ये म्हटलेलं आहे ना की शस्त्र धारण करणाऱ्या लोकांमध्ये मी राम आहे, कोदंडधारी श्रीराम. म्हणून प्रत्येकाने आपापल्या कर्तव्याचं पालन करणं ह्याला तप म्हणतात. युद्ध करणे हे क्षत्रियाचं तप आहे, व्यापार करणे वैश्याचं तप आहे. असं डोक्यामध्ये नाही तर काय भिन्न भिन्न कल्पना असतात तपाच्या, त्या सगळ्या काढल्या पाहिजे. की असं नाहीये की घरदार सोडून वनात जाऊन तप करावं त्यालाच फक्त तप समजतात. वास्तविक असं आहे की ज्याला स्वतःच्या वाट्याला आलेलं काम धड करता आलं नाही त्याला तप सुद्धा करता येणार नाही. मग अशा माणसाला देव तर मिळतच नाही आणि स्वर्ग वर्ग सगळं लांबच राहिलं. म्हणून पहिल्यांदा जीवनामध्ये काय पाहिजे,
तर कर्तव्य करायला केलं पाहिजे, नीट कर्तव्य केलं पाहिजे. हे खरं तप आहे. म्हणून ज्याला विहित कर्म नीट करता येत नाही ना, विहित म्हणजे जे आपल्या वाट्याला आलेलं, त्याला कोणती कामं नीट जमणारच नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात, प्रपंच नेटका करायला सांगितलंय. हं? परमार्थ परमार्थ असं करून ओरडतात लोक, नुसता परमार्थ करून नाही चालत. हं? माझं जे आज माझं जीवन आहे ते आधी नीट करता आलं पाहिजे. म्हणून आजचे कर्तव्य नीट करता आले नाही तर परमार्थ जमतच नाही. म्हणून महाभारतामध्ये खूप कर्तव्याचा विचार सांगितलाय. कर्तव्य बुद्धीने घरात राहिलं तर आपलं घर सुद्धा आश्रमच होऊन जातो. त्यालाच गृहस्थ आश्रम म्हटले ना, गृहस्थाचा आश्रमच आहे तो. पण आता काय झालंय, सगळ्यांनी घराचा क्लबच केलेला आहे. म्हणून खरं भारतीय संस्कृती काय म्हणते की गृहस्थाश्रम, आपलं घर हे आश्रमच आहे. म्हणून घरातली भांडणं काय आहे, वास्तविक काय कमी असतात. तर आश्रमामध्ये तर अनेक तऱ्हेने इतके भांडणं, चढाओढी, स्पर्धा चालू असतात. आणि म्हणून म्हटले आपल्या घरालाच आधी आश्रम करावा. त्याच्यासाठी काय महाभारतामध्ये म्हणून कर्तव्य पालनाची फार एक सुंदर गोष्ट आहे. कौशिक नावाचा एक तपस्वी आहे, तो तप करतो आहे वनामध्ये. तप करता करता काय होतं, एके दिवशी तो असा स्नान करत असताना एक बगळी त्याच्यावर काय आहे, एक तीर्थ टाकून जाते. म्हणजे ती बगळी काय त्याची घाण टाकते. तर एकदम तो काय करतो, वरती बघतो, अंगावर पडली घाण, त्यामुळे वरती बघतो. वरती बघितल्याबरोबर काय होतं, ती बगळी जळून जाते. तेव्हा त्याला लक्षात येतं, अरे माझ्या तपाने मला सिद्धी प्राप्त झाली. मग तो भिक्षा मागायला जातो. भिक्षा मागायला एका स्त्रीच्या घरात गेल्यावर ती लवकर येत नाही. तो म्हणतो भिक्षा दे दे, तुला यायला उशीर होतो. तेव्हा तो ती येत डोळे वटारून तिच्याकडे बघतो. ती म्हणते माझे पती आले होते गावाहून आणि त्यांना मी जेवायला वाढत होते. आता त्यांना अर्धवट ठेवून कशी येऊ, त्यांना वाढून ना आले तुला द्यायला. पण ती पुढे म्हणते मी काही ती बगळी नाहीये की जळून जाईल. हम्म. आता त्याला कळत नाही की घटना हिला कशी कळली. मग ती म्हणते की मला आता तुझ्याशी जास्त बोलायला वेळ नाहीये. हम्म. मी माझ्या पतीची सेवेची वेळ आहे आताही. तर तू काय त्या तुलाधार वैश्याकडे जातो, तुला सगळं सांगेल. तो तपस्वी त्या वैश्याकडे जातो. आता तुलाधार वैश्य पण काय आपल्या दुकानामध्ये काम करत असतो. हम्म. तर हा काय करतो, मध्येच घुसतो. तेव्हा तो तुलाधार त्याला म्हणतो जरा थांबा, माझ्या गिराईकांची रांग संपून द्या, मग मी तुमच्याशी बोलतो. आणि मग त्यांनी सगळं आपल्या सगळं कर्म यथोचित केलं आणि मग सगळे व्यवहार गिरायकांचे पूर्ण केले. आणि मग आदराने त्या तपस्वीला म्हणाले की हे बघ, तुला त्या पतिव्रतेने माझ्याकडे पाठवलं ना. आता तपस्वीला हे कळेल ना, याला हे कसं कळलं. हं? मग त्या तुलाधार वैश्याने त्याला थोडा उपदेश केला आणि सांगितलं की आता तू काय धर्मव्यागाकडे जा. खाटकी होता, तिकडे गेला. तो त्याचं सगळं खाटकाचं काम चाललं होतं. तो म्हणे थोडा वेळ बसा, मग मी तुम्हाला सगळं झालं बोलतो तुमच्याशी. सगळं त्याचं काम झालं. तो घरी गेला. म्हणे त्याला आता घरी घरी गेला. आधी माता पित्यांना आंघोळ घातलं, त्यांना जेव घातलं आणि मग तो याच्याशी बोलायला बसला. हं? म्हणजे काय, या कथेचा म्हणजे संदेश आपल्याला ह्याच्यातून हे घ्यायचा आहे की तिने पतीची सेवा करणार ती प्रतिव्रता, तर त्याच्यातून तिला सिद्धी प्राप्त झाली. आता हा वैश्य आपलं दुकान सगळं नीट चालवून तेव्हा त्याला सिद्धी झालेली आहे. आणि कसायाचा व्यवसाय करणारा तो धर्मव्याग, त्याला पण आपल्या व्यवसाय करता करता सिद्धी प्राप्त झाली. हं? म्हणजे काय त्याचं की असं माझा व्यवसाय मी काय केला पाहिजे, नीट केला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात स्वधर्म यज्ञ. म्हणजे कर्तव्याचं पालन करणे हा एक यज्ञच आहे. आपल्याला आपले आता कोणाचं ऑफिस असेल, कोणाचं दुकान असेल, कोणाचं काय जॉब असेल, तिथे काय आहे ते तप वाटलं पाहिजे, तपाचं स्थान वाटलं पाहिजे. म्हणजे जितक्या उत्साहाने ज्या पवित्र भूमिकेमध्ये आपण सकाळी देवाची पूजा वगैरे करतो ना,
तशा पवित्र भूमिकेतून त्या जॉबवर, त्या दुकानावर, व्यवसायावर जाऊन बसलं पाहिजे. म्हणजे समोरच्या देवाला जसं आपण प्रेमाने सगळे उपचार अर्पण करतो ना, त्याचप्रमाणे माझ्याकडे येणारा काय आहे, प्रत्येकाशी जपून वागलं समाजामध्ये तरच काय होईल, धर्म हा रुजेल. हं? आता युद्धभूमी हे काय आहे, क्षत्रियासाठी तीर्थक्षेत्र असतं. धनुष्य बाण हे त्याच्या सेवेचे पूजेचे उपकरण असतं ना. असं क्षत्रियाला वाटलं पाहिजे, म्हणजे म्हणून आपल्याकडे दसऱ्याला शस्त्रांची पूजा करतात. म्हणजे एखादा लोहार, एखादा सोनार, एखादा कोष्टी, एखादा शिंपी, तो काय करतो, आपल्या जवळच्या उपकरणांचा नुसतं वापरत नाही, त्याची पूजा करत असतो. आता पुंडलिक, त्यांनी आपल्या माता पित्यांची सेवा केली आहे, त्याच्यातूनच त्याला परमार्थ प्राप्त झाला. हं? आणि आपण पंढरपूरला जातो तरी सुद्धा काय आहे, तसं होत नाही. म्हणून काय आहे की शस्त्र चांगले असत नाही, वाईटही असत नाही. आपण ते कशा प्रकारे वापरतो ना, त्याप्रमाणे त्याचं काय आहे, त्याचं ठरत असतं. आता श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र नसते तर काय केलं असतं त्यांनी. आता हे सगळं काय झालंय, श्रीरामांनी जानकीला सांगितलं. आता तिला कळत नव्हतं का, तिला सगळं माहित होतं, हे ती थोर विदुषी आहे. पण आपल्या पतीच्या मुखातून हे सगळं यावं आणि जगाला एक तत्वज्ञान प्राप्त व्हावं, एवढ्यासाठी तिने काय केलेलं आहे, पतीला जरा छेडलं. आता त्यानंतर श्रीराम महर्षी अगस्त्यांच्या आश्रमात जातात. म्हणजे चित्रकूटातून निघाले, ते कुठे आले, आता अकोल्यापर्यंत आले. हा, महर्षी अगस्तींचा आश्रम अकोल्यात आहे. आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा, ते दोघं तिथे निवास करतात. ते महर्षी अगस्तींच्या चरणी साष्टांग दंडवत करतात. महर्षी अगस्ती म्हणतात, रामा, तू इकडे येतो आहेस ना, याची वार्ता मला आधीच कळली होती. म्हणजे काय आहे, ऋषींच्या आश्रमांमध्ये सुद्धा परस्पर संबंध असायचे तेव्हा. श्रीराम म्हणाले, गुरुदेव, माझे सद्गुरू विश्वामित्र मुनी यांच्याकडून मी बालपणी आपले नाव ऐकले होते आणि केव्हा तरी आपले दर्शन घ्यावे, आपले ते पुरुषार्थी रूप बघावे, अशी आकांक्षा अंतःकरणात होती. दिवसभर त्यानंतर दोघ जण सविस्तर बोलतात आणि रात्रीच्या वेळी महर्षी अगस्तींनी आपल्या शास्त्रागारात श्रीरामांना नेलं. आता महर्षी अगस्तींचा तो शास्त्रागार पाहून श्रीराम चकितच झाले. अगस्ती ऋषींनी श्रीरामांना त्या सगळ्या दिव्यास्त्रांचं दान दिलं आहे. कारण रावणाच्या पारिपत्याकरता दक्षिण भारतात उतरलेले महर्षी अगस्त्य पहिले ऋषी होते. आणखीन काय झालं की ज्या दिवशी भगवान अरे रामचंद्रांकडून रावण मारला गेला ना, त्या दिवशी पहाटे अगस्त्य मुनी श्रीरामांना भेटून गेले होते. म्हणजे काय की श्रीरामांचा अगस्त्य भेटी मध्ये, म्हणजे अगस्त्यांच्या ऋषींची भेट जी आत्ता जी होतीये, तेव्हा ही सगळी योजना ठरली. आता अगस्त्य मुनी म्हणताय की श्रीरामा, जर तू या ठिकाणी माझ्याजवळ राहिलास ना, तर या लोकांना संशय येईल. पण फार दूर राहिलास ना, तर आपल्या एकमेकांचा संपर्क होणार नाही. त्यामुळे काय घडते आहे एकमेकांना कळणार नाही. आणि म्हणून तू काय फार दूर पण नको आणि फार जवळ नको. हं? तर तू पंचवटीमध्ये गोदावरीच्या तीराजवळ आपले स्थान निर्माण कर. आणि प्रवरेच्या तीरावर महर्षी अगस्त आहे. आणि असे दोघ जण काय आहे, इकडे असे राहतायत दोन तीरांवर. आता श्रीराम जेव्हा आता निघतात, तेव्हा महर्षी अगस्त मुनी आणि लोपामुद्रा त्यांची पत्नी दोघे जण उपदेश करतायत, सीतेला सांगतायत की तुम्हाला जरा महत्वाच्या सूचना सांगायच्या आहेत. आणि सीतेला म्हणतात, हे दंडकारण्य खूप विचित्र आहे, कुण्याही नवख्यावर तू अजिबात विश्वास ठेवता कामा नये. हं? आणि अगस्त ऋषी रामाला सांगतात की तुम्ही येथे येताना ना सीताला आणले नसते तर जास्त ठीक झाले असते.
तिच्यामुळे तुम्हाला आता जोखीम निर्माण झाली आहे. ठीक आहे, आता झालं ते झालं. हं. मग लोपामुद्रा परत जानकीला म्हणते, वाटेल ते झाले ना, तरी तू एकटी राहू नकोस. या दोघांच्या पैकी तुझ्या सोबत कोणीतरी पाहिजेच. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, ज्याचा पूर्व परिचय नाही अशा कुणाही नव्या व्यक्तीवर अजिबात विश्वास ठेवू नको. कारण या ठिकाणी येणारे राक्षस भिन्न भिन्न रूपे घेऊन येतात. त्यांना वेगळे वेगळे आवाज काढता येतात. आता ही सूचना जानकीने लक्षात ठेवली असती तर ही रामकथा काय म्हटलं असतं, वेगळीच झाली असती. हं? आता अगस्त्य मुनींना कडून निघून आता काय हे पुढे जात आहे, तर मार्गामध्ये श्रीरामांना जटायूचे दर्शन होते. हा जटायू गृध जातीचा आहे. गृध, वानर या सगळ्या मानवी जाती आहेत, फक्त वनामध्ये राहणाऱ्या आणि मनुष्यांपेक्षा काही वेगळे संस्कार असणाऱ्या अशा या जाती आहेत. हं? आता जटायूने काय दुरून दोघांना या लोकांना येताना बघितलं, कारण ह्याची दृष्टी तीक्ष्ण असते या वृद्ध जातीमध्ये. आणि मग जसे जवळ आले श्रीराम, तेव्हा जटायूने विचारलं, तुमचे बाबा कसे आहेत? तेव्हा श्रीराम म्हणतात, का बरे, तुमचा त्यांचा काय परिचय काय? तेव्हा जटायू म्हणतात, हो, मी त्यांचा उपकृत आहे. माझ्यावर त्यांनी फार मोठे संकट आले होते ना, तेव्हा तुझ्या बाबांनी मला एकदा वाचवले होतं. आता जेव्हा श्रीराम सांगतात की आपल्या पिताश्रींचं स्वर्गागमन झाले, तेव्हा जटायू खूप शोक व्यक्त करतो. आणि तो रामाला म्हणतात की आता तुम्ही काका म्हणून माझ्याकडे बघा. हं? आणि तुमची सेवा करण्याची संधी मला मिळू द्या. आणि ज्या सूचना लोपामुद्रा आणि अगस्त्य मुनींनी दिल्या होत्या ना, त्या सूचना जटायूंनी पण आता दिल्या आहेत. आता अशा प्रकारे श्रीराम अत्यंत रम्य अशा गोदावरीच्या तीरावर आले. पंचवटीत श्रीरामांनी अति सुंदर अशा 2 पर्णशाला बनवल्या. एका ह्याच्यामध्ये अरे या पंचवटीमध्ये आता काय केलंय, निवास करतात. हं? म्हणजे पूर्वी पंचवटीत राहत असताना अशा श्रीराम एके दिवशी काय झालं, एक महत्वाच्या व्यक्तीचं तिथे आगमन झालेलं आहे. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे शूर्पणखा. हं? रामकथेतलं हे जरा विचित्र प्रकरण आहे. आता पंचवटी ही जी आहे ना, जनस्थानामध्ये येते. म्हणजे महाराष्ट्रामध्ये या स्थानाला दंडकारण्य असं म्हणतात. आणि दंडकारण्यातला जो अंतर्गत असलेलं असं हे काय जनस्थान आहे. आता रावणाने काय केले, या जनस्थानामध्ये आपली 14,000ची खडी फौज ठेवली आहे. आणि या फौजेमध्ये 3 सेनापती, खर, दूषण आणि त्रिशिरा असे 3 नावाचे आहेत. तर या जनस्थानामध्ये एकटी रावणाची बहीण शूर्पणखा ती सुद्धा राहते. आता तिचे लांब लांब नख होते म्हणून तिला शूर्पणखा म्हणतात. हं? आता ही अशी विचित्र आहे शूर्पणखा मोठी. तर तिच्या कानावर ही बातमी गेली की अयोध्येचे राजकुमार पंचवटीमध्ये निवास करत आहे. हं? आणि मोठ्या कुमारांच्या सोबत त्यांची पत्नी आहे आणि दोघे मोठे राजपिंडे आहेत. आता शूर्पणखाला वाटलं त्याला बघावं जाऊन. आणि म्हणून तिने काय केलंय, कुठून तरी लांबून राम लक्ष्मणना पाहिलं. हं? आणि तिच्या मनात राम फार भरले, कारण राम राजबिंडेच होते ना. आता तिने पण लगेच काय बघितलंय, जानकीला पण बघितलं त्यांच्या बरोबर. मग तिच्या लक्षात आलं, अरे म्हणजे त्यांची बायको आहे, मग आता यांना भेटायचं असेल तर आपण नीटनेटकं तयार झालं पाहिजे. म्हणून त्या दिवशी परत गेली ती. आणि मग दुसऱ्या दिवशी तिने असंच श्रीरामांना वाटेत गाठलं. हं? आणि त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. आता नुसती येऊन नाही उभी राहिली, हसली त्यांच्याकडे बघू. हं? आणि नुसती हसली पण नाही, गोस्वामीने इतकं छान वर्णन केलं, बहुत मुस्काई. म्हणजे काय असतं, मर्यादेने हसणं एक वेगळं असतं, खिदी खिदी हसणं वेगळं असतं. मग आता ही शूर्पणखा अशी हसली आणि तिने विचारलं, आपण कोण? आता श्रीरामाने आपला परिचय दिला. कोणी विचारलं तर आता परिचय द्यायचा असतो ना, तसं साधा शिष्टाचार आहे.
त्यामुळे श्रीरामाने परिचय दिला आणि निघाले पुढे. शूर्पणखा म्हणाली, तुम्ही मला नाही विचारला परिचय. श्रीरामांच्या लक्षात आलं. ते म्हणतात, बरं सांग तुझा परिचय. आता स्त्रियांनी साधारण परिचयात मी कोणाची कन्या, कोणाची पत्नी असं म्हणतात. हिने काय सुरुवात केली, मी रावणाची बहीण आहे, ठाऊक आहे का तुम्हाला? सुवर्णाच्या लंकेचा स्वामी जो राजा रावण त्याची मी बहीण आहे. माझे नाव शूर्पणखा आणि अजून मी कुमारिका आहे. आता श्रीराम म्हणाले, लग्न झालं नसेल. शूर्पणखा म्हणते, केलं नाही हो. मग राम म्हणतात, काही अडचणी असतील. शूर्पणखा म्हणते, याचं खरं कारण आहे की आतापर्यंत मला अनुरूप असा पुरुष नाही भेटला, पण आज तुम्हाला पाहून मला वाटतंय की खरोखरच तुमच्याशी काय लग्न करावे, तेव्हा आपण दोघं लग्न करूया का? तर श्रीराम म्हणतात, हे बघ, माझं तर लग्न झालेलं आहे, माझ्या पत्नी माझ्या सोबतच आहे इथे, पण आता धाकटा भाऊ आहे. हा, तू जशी कुमारी आहे ना, तसा तू कुमार आहे, तर तू त्याच्याशी लग्न कर. ती म्हणाली, ठीक आहे. मग तो कुठे भेटेल? म्हणे, उद्या मी पाठवून देतो त्याला इथेच. उद्या दुसऱ्या दिवशी काय झालं नाही, मग राम आलेत पंचवटी. संध्याकाळची वेळ आहे, सगळेजण 3 शेकोटी पेटवून बसले आहेत. तेव्हा रामाने जरा गंमत केली. हसत हसत म्हणतात, अरे लक्ष्मणासाठी ना खूप चांगलं स्थळ आलं आहे, फार मोठं घराणं आहे, लंकेचा सम्राट, 14 चौकड्यांचा राजा रावण, त्याची बहीण शूर्पणखा. सीता पण जरा गंमत करते. ती म्हणते, वा वा, वनवासात मलाही सोबत होईल कोणाची तरी. आणि असं म्हणून लक्ष्मणाला भेटायला दुसऱ्या दिवशी पाठवता. आता काय होतं, इथे वास्तविक रामचंद्र सत्यवचनी, कधी खोटं बोलत नाही. पण आता इथे काय सांगतात, माझा भाऊ लक्ष्मण हा कुमार आहे. आता काय आहे की शूर्पणखाच्या दृष्टिकोनातून म्हणजे त्यांनी काय सांगितलं की तो कुमार आहे. कारण खरं म्हणजे काय आहे, शूर्पणखा ही पण कुमारिका नाहीच आहे ना, ती विधवा आहे. तिने रामांना आपण कुमारिका असल्याचे सांगितले, विधवा असून. मग खरं काय, शूर्पणखेच्या पतीचं नाव विद्युतजीव. या विद्युतजीवाने रावणाचे एकदा भांडण झाले या दोघांचं, आणि रावणाने काय केलं, त्या विद्युतजीवाला मारून टाकलं. त्यामुळे ती विधवा झाली. आता शूर्पणखा रावणाकडे त्यामुळे येऊन राहिली. आता आपल्या भांडणामुळे आपल्या बहिणीला विधवा व्हावे लागले, आणि म्हणून रामाचं मन नेहमी खायचं, अरे रावणाचं मन खायचं. आता शूर्पणखेचा नेहमी आणि त्यामुळे आवाज चढलेला असायचा, आणि रावणाला काय आहे ती दबवायची की तिच्या नवऱ्याला त्याने ठार मारले. त्यामुळे हा न्यूनगंड अखंड रावणाच्या मनात, आणि इतका त्या लंकेमध्ये त्या शूर्पणखेचा दरारा रोज तिच्या कटकटी चालायच्या. आणि म्हणून रावणाने काय केलं, त्या जनस्थानामध्ये जेव्हा आपला नवीन डेपो उघडला ना, त्या 14,000ची फौज आणि 3 सेनापती पाठवले. तेव्हा त्याने काय केलं, ह्या रोज रोज आपल्या घरी कटकट नको म्हणून या शूर्पणखेला पण त्या जनस्थानात पाठवलेली आहे. आणि म्हणून ती आता इथे आली आहे. आणि आता ती तिचा आपला परिचय देताना मात्र काय सांगते, मी कुमारिका आहे. म्हणजे आता लंकेची संस्कृती, रामांना वाटतं विधवाला स्त्री कुमारिका असेल असं म्हणत असतील, तर मग आपल्या भावाला पण काय कुमार म्हणायला काय हरकत आहे. म्हणजे शब्दाचे अर्थ सुद्धा काय संस्कृतीच्या धारणेप्रमाणे बदलत असतात. कशाला नैतिकता म्हणायचं याचा भारतामध्ये अर्थ वेगळा आहे, आणि अमेरिकेमध्ये त्याचा अर्थ वेगळा असतो. तसं कुणाला कुमार म्हणावे आणि कुमारिका कुणाला म्हणावे याचे लंकेत अर्थ वेगळे दिसतात. असं समजून काय आहे, श्रीरामांनी सांगितलं लक्ष्मण कुमार आहे. आता असा कुमार लक्ष्मण दुसऱ्या दिवशी शूर्पणखाला भेटायला जाते. आता शूर्पणखा आपला प्रस्ताव त्याच्यासमोर मांडते की अहो, तुमच्या बंधूंनी ना मला तुम्हाला भेटायला सांगितलं, आणि मी तुमच्याशी लग्न करावे असं त्यांनी म्हटलंय. तेव्हा लक्ष्मण म्हणतो, हो दादानी सांगितलं ते ठीक आहे, पण शूर्पणखे एक गोष्ट तू लक्षात घे की आमच्याकडे अशी पद्धत आहे
की धाकट्या भावाने मोठ्या भावाची काय असते, सेवा करायची असते. आणि म्हणून मला दादाची वहिनीची सेवा करावी लागते. आता तू जर माझ्याशी लग्न केलं ना, तर तुला पण माझी सेवा करावी लागेल. हं? म्हणजे त्या दोघांची सेवा बी करायला लागेल. तर तुला हे मान्य आहे का? ती म्हणाली, अरे ही सेवा वगैरे मला काही करू शकत नाही बरं मी. मग लक्ष्मण म्हणाला, हे बघ तू असं कर, दादाशीच लग्न कर. कारण माझ्या वडिलांनी 3 लग्न केले होते, तेव्हा दादांनी 2 लग्न केले, तर काय हरकत आहे. मग शूर्पणखा विचार विचार करतो, हो बरोबर आहे. मग आता ते केव्हा मला भेटतील? तर म्हणे उद्या संध्याकाळी. आणि लक्ष्मण परत आले. रामांना सांगितलं की उद्या शूर्पणखाला तुम्हाला भेटायला जायचं आहे. आता उद्या तुमची काय बॅटिंग. आणि दुसऱ्या दिवशी खरोखर काय झालं, श्रीराम शूर्पणखाला भेटतात. शूर्पणखा म्हणते, तुमचे बंधू खरोखर किती सज्जन आहेत हो. तर राम मनातले मनात म्हणतात, थोड्या वेळाने तुला कळेल. मग शूर्पणखा म्हणते, तुमच्या बंधूंनी सांगितले की तुमच्यामध्ये धाकट्याला मोठ्याची सेवा करावी लागते, ते काही मला जमणार नाही. तेव्हा श्रीराम म्हणाले, हे बघ शूर्पणखा, लक्ष्मण बोलला ते बरोबर आहे की धाकट्याने मोठ्याची सेवा करायची असते, पण तुला काही समस्या येणार नाही. कारण अशी सेवा करायची पाळी केव्हा येते, एकत्र कुटुंब असलं तर. पण मी तुला सांगतो ना की तुझ्याशी लग्न झालं की आम्ही दोघं भाऊ वेगळे राहू. म्हणजे मग तुला काही सेवा करायला नको, कुठली कटकट नाही. हो शूर्पणखा, हा किती छान कल्पना सांगितली. मग आता काय करावं? म्हणे, उद्या मी लक्ष्मणाला पाठवून देतो. आता काय झालं, लक्ष्मणाला हा सगळा ताण जास्त झाला. तो चिडला. आणि तेव्हा शूर्पणखांनी पण विचार केला की अरे या सगळ्या कटकटीचं मूळ ही सीता आहे. ती नसती तर रामाने माझ्याशी लग्न केलं असतं. आणि म्हणून तिने काय केलं, सीतेवर एकदम आक्रमण करायला उडी घेणार. ते उघड्या लक्ष्मणाला काय श्रीरामाने संकेत केला. आणि लक्ष्मणाने तिला खाली पाडलं, तिचे नाक कान कापले आणि तिला रवाना केलं. ती आरडाओरडी करत तिथून काय आहे निघून गेली. आता हे सगळं प्रकरण आपण बघतो आहोत. याच्यामध्ये काय झालं, आता जर आपण बघितलं की एवढं सगळं श्रीराम तिच्याशी बोलतायत, हे सगळं जरा शैथिल्य वाटतंय. पण इथे काय आहे, हे सगळं राजकारण आहे. कारण आता काय आहे, कोणाची रावणाची सख्खी बहीण आहे. आता दक्षिणेकडे श्रीराम गेले आहेत. आणि कशासाठी दक्षिणेकडे, रावणाचं पारिपत्य करण्याच्या हेतूनेच. आता हा जो अजिंक्य असलेला रावण आणि त्याची बहिणी भेटली. आणि म्हणून काय आहे, त्या सगळ्या त्याच्या रावणाच्या बातम्या जाणण्यासाठी दुसरं विश्वसनीय कोणीच नाही बहिणीशिवाय ना. आणि म्हणून राम काय अत्यंत राजनीती कुशल आहे, धुरंधर आहे. हं? म्हणून रावणाच्या विरुद्ध जिंकायचंय ना. आणि त्यामुळे शत्रूच्या बातम्या सगळी काढायसाठी अशा प्रकारे गप्पांमध्ये गुंतवावं लागतं लोकांना. हं? की अशा गप्पाच्या नादात सगळं काय खरं बोलून टाकतात. आपण बघतो ना, किती जण चहाला बोलवतात, जेवायला बोलवतात, गप्पा टप्पा हसणं खिदळणं, आणि त्याच्यात काय होतं, एखादं सत्य काहीतरी निघून जातं तोंडातून. तसं शूर्पणखेशी लग्नाचे निमित्त करून राम लक्ष्मणांनी काय केलं, अशा सगळ्या रावणाकडच्या सगळ्या बातम्या गोळ्या केल्या. हं? आणि नंतर तिचं नाक कान कापलं. आता ही शूर्पणखाला खरं ठार मारता येत होतं रामांना. हं? एवढे 14,000 राक्षस मारले, तर शूर्पणखेला मारणं काय अवघड होतं का? तर स्त्रियांना मारायचं नाही असा त्यांचा नियम सुद्धा नव्हता. हं? म्हणून उलट त्राटिकेचा वध सगळ्यात आधी केलेला आहे. हं? तेव्हा गाय ब्राह्मण आणि समाजातले गोरगरीब जनता यांच्या विरुद्ध जो जो असेल ना, त्या सर्वांचा मी नाश करणार. हं? मग आता राक्षसांचा नाशच करायला निघालेले आहेत, तर शूर्पणखेला मारलंच असतं. पण त्यांनी काय केलं, असं केलं असतं तर हेतू सफल नसता झाला. कारण आता काय झालं होतं, वनवासाची 13 वर्ष पूर्ण झाली होती.
आणि दक्षिण भारतामध्ये हे सगळं काय आहे, काम सगळं जवळजवळ पूर्ण झालं होतं श्रीरामांचं. पण आता रावणाला आता युद्ध करण्यासाठी काहीतरी उत्तेजन हवं होतं ना. आणि त्याच्यासाठी ही चांगलं माध्यम लक्षात आलं शूर्पणखा. आता जर मारलं असतं ना तर रावणाला उलट बरंच झालं असतं आणि डोकीदुखी संपली असं त्याला वाटलं असतं. आणि म्हणून रामांनी काय केलं, विद्रूप करून त्याला जिवंत ठेवली आणि सोडून दिलं. म्हणजे ती आरडाओरड कर लंकेत जाणार, लंकेच्या राजाला या अपमानाचा सूड घेण्यास भाग पडेल. हं? आणि अशा प्रकारे युद्ध काय करून सुरू होईल काय, अशी सगळी काय आहे, ही सगळी राजनीती होते. आता वास्तविक श्रीरामांनी सगळ्या जगातल्या लोकांचं सहकार्य घेतलेलं आहे युद्धाच्या वेळेस. सगळ्याकडून वानर सेना आलेल्या आहेत. हं? आणि म्हणून इथे मात्र त्यांनी असं केलंय की आता या रावणाची छेडछाड करण्यासाठी शूर्पणखेला विद्रूप करून रावणाकडे रवाना केले आहे. म्हणजे आता ते सांगताय काय, लक्ष्मणाला श्रीराम सांगताय की आता इथून आपल्या संघर्षाचा प्रारंभ होतो आहे. म्हणून लक्ष्मणाला म्हणतात तू इथून आता सीतेचं रक्षण करायचंय आणि तू गुफेमध्ये थांबून राहायचं. कारण आता काय होणार आहे, रावणाची सेना माझ्यावर चालून येईल आणि मी त्या सेनेचा नाश करतो. तू फक्त सीतेचं रक्षण कर. आता इथे असं एक छान असं आहे की सीता हे काय आहे, भक्तीचं प्रतीक आहे आणि लक्ष्मण हे वैराग्याचं प्रतीक आहे. आता भक्तीचे रक्षण केवळ वैराग्यानेच होतं. की ज्याच्यात वैराग्य नाही ना त्याची भक्ती टिकतच नाही आणि ज्ञान तर अजिबात टिकत नाही. म्हणून वैराग्य हा खरा काय आहे, साधकाचा मित्र असतो आणि साधकाने सर्व भावाने ह्या वैराग्याचं रक्षण होणं आवश्यक असतं. तर अशा ह्याच्यातून ते सांगतात की सीतेचं तू काय कर, रक्षण कर. आता विद्रूप झालेली शूर्पणखा आरडाओरड करत कुठे जाते, जनस्थानात गेली. आधी तिने आरडाओरड करत खरं दूषण त्या दोघांना खूप ऐकवलं. म्हणे माझ्या दादाने तुम्हाला इथे कशासाठी ठेवले, तुम्हाला एवढं कळत नाही का की या साम्राज्य अयोध्येचं हे दोन राजकुमार येऊन आक्रमण करतात. हं? आणि पंचवटीत त्यांनी काय आश्रम निर्माण केला आणि तुम्ही नुसते खात पिता झोपा काढतात. मी उलट त्यांचा पाडा करण्यासाठी गेले, कशी खोटं बोलते बघा. तर माझी दशा बघा काय केली त्यांनी. तेव्हा मग खर आणि दुष्यंत यांना खूप उत्तेजित केलं त्यांनी. ते दोघ जण काय आहे आले, 14 चौपड्यांच्या फौजेनिशी आले. त्या दूषण आणि त्रिशील आणि खरं तिघांनी श्रीरामांवर आक्रमण केलं आणि श्रीरामांनी संपूर्ण ही सेना त्याचा धुव्वा अडवला. आणि हे सगळं एक जण बघतोय. रावणाने काय केलं असतं, त्या जनस्थानामध्ये एक गुप्त हेर त्याचा ठेवला असतो, त्याच्याच लोकांवर सगळं लक्ष ठेवायला. त्याचं नाव अकंपन असतं. त्या अकंपन हे सगळा प्रकार बघितला त्यांनी. काय पराक्रम श्रीरामांचा, किती आवेशाने सगळी संपूर्ण सेना कशी धुव्वा उडवतायत. आणि तो स्वतः शूर्पणखा लंकेत जाण्याच्या आधीच लंकेत गेला आणि रावणाला सगळी बातमी सांगितली, काय काय घडलं ते, कसे सगळे मारले गेले. आता ही काय आहे, अकंपनाच्या नंतर ही अकांड तांडव करीत शूर्पणखा लंकेत पोचली आणि सगळी सेना संपली म्हणून. आणि तिने रावणापुढे कंगावा केला. आता रावण तर खूप मुरब्बी आहे. रावणावर या सगळ्याचा काही परिणाम झाला नाही तिच्या अकांड तांडवाचा. तो तुम्ही म्हणते अरे तुझ्या राज्यावर किती संकट येते आहे. तो अयोध्येचा राजकुमार राम, त्याचा भाऊ लक्ष्मण आणि ती सीता सगळे हळूहळू दक्षिणेत सरकले. खर मेला, दूषण मेला, 14,000 सेना मेली. तुला काहीच कसं वाटत नाहीये. तरी रावणाने काय केलं, शूर्पणखेचं एकाचं सोडूनच दिलं. रावणाने उपेक्षा केली.
कारण त्यांनी विचार काय केला रावणाने, की रामाने जर एकट्याने या तिघांना आणि 14,000 सेनेचा वध केला तर तो राम निश्चित काय पुरुषार्थी असेल. मग अशा की वैर का म्हणून करावं. पराक्रमी पुरुषाची उगाच वैर निर्माण करणे ही राजनीती नसते ना. म्हणून शूर्पणखाच्या सांगण्यावर रावणाचा काहीच परिणाम नाही झाला आणि त्याला हे सगळं आधी कळलेलं पण होतं. आता ही मास्टर काय महाकार्यस्थानी आहे शूर्पणखा. तिला काय रावणाचा वीक पॉइंट खूप माहिती आणि तुही म्हणून ती काय म्हणते की अरे रामाच्या पत्नीच्या सौंदर्याचे काय वर्णन करू. ती मंदोदरीची दासी सुद्धा शोभेल एवढी सुंदर आहे. आता तुला सीता मिळावी ना म्हणून मी रामाकडे गेले होते, पण रामाला काही त्याचा परिणाम झाला नाही. एवढं सगळं खोटं बोलतीये ही, हे रावणाला माहिती आहे की किती खोटं बोलू शकते. त्यामुळे तो काही लक्ष देत नाहीये. पण ती काय करते, अजून तिचे प्रयत्न सोडतच नाही. रोज रोज त्याला सांगत राहते आणि एकदा म्हणते अरे रावणा, तुला तिच्याशी लग्न करायचे असो किंवा नसो, तू एकदा बघ तर खरी त्या सीतेला. आणि त्यावेळेस मात्र काय तो गोत्यात आला रावण. म्हणजे चांगली चांगली माणसं पण अशा पद्धतीने कशी गोत्यात येतात. पण तरी रावण कसा धूर्त आहे, त्यांनी विचार केला एकदम काय असं वैर उत्पन्न करणे बरोबर नाही. कारण तो खूप अनुभवीने विचार करतोय, अनुभवाने सगळं. आणि म्हणून तो आपल्या मामांकडे सल्ला घ्यायला गेला. मारीच हा त्याचे मामा आहे. मारीच्याला जाऊन विचारतोय रावणा, तो म्हणतोय की तेव्हा मारीच त्याला म्हणतो रावणा की तुला कोणी रे सल्ला दिला असं त्या रामाशी वैर करण्याचा. अरे त्याचा वंशाचा नाश करणं तर बाजूलाच राहिलं, ही राम काय वस्तू तुला ठाऊक नाही. मला त्याचा नाव घेतलं ना की धडकी भरते. कारण विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी जेव्हा राम लक्ष्मण गेले होते ना, तेव्हा हा मारीचच तिथे होता. म्हणतो वयाच्या 16व्या वर्षी त्याने मला अग्र न लावलेला एक केवळ बाण मारला आणि रावण धोरणी. तर आपण बघतो आहे की मारीचानी असा सल्ला दिला त्याला की तू काय कर, परत जा लंकेत, तू काही असा धोका पत्करू नकोस. हं? आता रावण धोरणी आहे, तो मूर्ख नाहीये. त्यात पण आता काय आहे, घरात ही शूर्पणखा आहे ना, ती थोडी गप्प बसणार होती. ती रोज तोंड तिचं चालू आहे. रोज ती नवीन नवीन मुद्दे काढते आणि रावणाला म्हणते की अरे तू कोणाचा सल्ला घ्यायला गेला, त्या म्हाताऱ्याचा, मारीचचा. हं? पुरुषार्थी लोकांचा सल्ला घ्यावा ना, तो तर आधीच थकलेला भागलेला, त्याच्यात काही दम नाहीये. आणि अशा त्या गोसावड्याला सल्ला घेत असतात का. कुठे तू पराक्रमी, कुठे तो भ्याड मारीच. हं? सकाळ संध्याकाळ ती रोज रावणाचं ब्रेन वॉशिंग करते. आणि अखेर तिने काय केलेले, रावणाच्या गळी आपला मुद्दा उतरवला. आता रावणाने मग शेवट विचार केला आणि त्याने मनात एक योजना आखली आणि ती योजना घेऊन तो मारीचकडे गेला. म्हणजे रावण अविचारी नाहीये, सावधान त्यांनी त्यांनी सगळी योजना आखली. हं? की काय आहे, त्याला शह द्यायचा कसा आता. आणि त्यांनी काय आहे, किती बुद्धिमान आहे असं त्यांनी ठरवलं की बघूया राम किती बुद्धिमान आहे. आणि म्हणून तो मारीचकडे काय आहे सांगतोय जाऊन सगळं की अरे शूर्पणखा मागे लागली आहे. हं? आता मी असं विचार केला की आपण परीक्षा घ्यावी रामाची. हं? आणि म्हणून एक योजना ठेवतो तुझ्या पुढे की मारीचे मामा आहे त्याचे, की मामा तुम्ही कपट मृगाचा वेश घ्या. जर रामाने तुम्हाला ओळखले तर राम बुद्धिमान आहे असे समजून मी परत येईल. मी त्याला छेडणार नाही. पुरुषार्थ तर तो आहेच, पण त्याच्या आता बुद्धीची परीक्षा झाली पाहिजे. आणि जर रामाने तुम्हाला नाही ओळखलं
आणि तुम्हाला खरं मृग समजून तुमचा पाठलाग केला, तर मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही दूर घेऊन जाऊन असा एक आवाज काढायचा. महारिष म्हणतो, अरे रावणा, तू असे नको करूस, राजनीतीमध्ये फार चुकेल. तेव्हा रावण म्हणतो, मी तुम्हाला आता सल्ला विचारलेला नाही, माझ्या योजनेप्रमाणे काम तुम्ही काय आहे करायचं आहे, फक्त तुम्ही तयार आहात की नाही बोला. आता मारीचला ठाऊक होतो की हा इतका दृष्ट आहे रावण, तो जिवंत सोडणार नाही. आणि तेव्हा आजचे मरण आता शहाणाने उद्यावर ढकलावे ना, असं म्हणून त्यांनी काय आहे असं त्याला नाही म्हटलं नाही. आणि मग तो काय आहे, कारण तो वाचणार तर नव्हताच. मग ते त्यांनी आपलं काय सुवर्णमुगाचं रूप घेतलं आणि रावण गुप्त वेश घेऊन दंडकारण्यात पंचवटीजवळ पोचतात. आता दुपारची वेळ होती. श्रीराम आपल्या पर्णशाळेमध्ये विश्राम करीत होते. लक्ष्मण पण आपल्या पर्णशाळेमध्ये आहे. आणि योगायोगाने जानकी मात्र बाहेर, त्या अंगणातली काही कामे करते, आणि तेवढ्यात तिने काय केलं, समोरून एक मृग धावत आलेलं पाहिलं. त्याच्या वेगामुळे त्याच्या धावण्याकडे आवाज आला. तिथे तसं एकदम लक्ष केलं तर काय ते हिरवं, अरे पिवळं धमक्कारी निळे निळे ठिपके होते त्याच्यावर. हं? असं वाटत होतं की जणू सुवर्णाचं आहे आणि त्याच्यावर निळी रत्न जडली आहे. ते हरिण परत मागे फिरलं, परत लांब धावत, परत जवळ यायचं. ती अशी एकटक बघतच राहिली. आणि एकदम तिने हाका मारायला सुरुवात केली, अहो इकडे या, इकडे या लवकर. हं? श्रीराम लक्ष्मण दोघं बाहेर आले पर्णशाळेतून त्यांच्या. म्हणे बघा किती सुंदर मृग आहे. तेवढ्यात त्या हरणाने गिरकी घेतली आणि दूर पळालं. मान जरा वाकडी तिकडी हलवली, डोळे मिचकावले, परत हिरण पुढे आलं. अशी तिच्या क्रीडा चालू आहे. जानकी म्हणते, किती छान हरिण आहे ना. तेव्हा श्रीराम लक्ष्मणाला कडे पाहतात. लक्ष्मणाने रामाला काय सांगितलं? तो म्हणे, दादा हे हरिण नाहीये, हा मायावी राक्षस वाटतोय. आपण गेली 13 वर्ष वनात राहतोय, या जातीचे एकही हरण आपण पाहिले नाहीये. हं? अशा हरणाची एखादी जात असती तर आपल्याला कधीतरी दिसली असती ना. म्हणून हे हरिण काय मायावी राक्षस आहे. हं? आता जानकी रामाला म्हणजे, नाही नाही अहो, तुम्ही काय लवकर धरून त्याला आणा ना, आपले आता वनवासाचे दिवस संपत आले. हे हरिण जर तुम्ही धरून आणलं ना, तर मी जाताना काय करीन, अयोध्याला घेऊन जाईन. हरिण बघून मांडवी उर्मिला किती आनंद होईल त्यांना. हं? कोणाकडेच हरिण नाही असं अयोध्येमध्ये. म्हणजे आता कोणाकडे नाही, माझ्याकडे आहे. आणि ती दाखवावं असं स्त्रियांचा स्वभाव असतो ना. आणि त्याच्यामुळे काय आहे, इकडे सीता काय करतीये, नारी चरित्र करते, ही तिची पण लीलाच आहे बघ. आणि ती काय आग्रह करते दिगणाला, श्रीरामाला. ते परत श्रीराम लक्ष्मणाकडे बघता. लक्ष्मण म्हणतो, दादा हा राक्षस आहे, तू अजिबात जाऊ नको. आणि जानकी मात्र तेव्हा दोघांकडे बघून म्हणते, अरे काय चाललंय तुमचं, राक्षस राक्षस राक्षस. तुमच्या दोघांच्या डोक्यात नुसते राक्षस भरले आहेत. कशाईकडे पाहिलं की तुम्हाला राक्षसच वाटतं. तुम्हाला रात्री झोप तरी लागते का? इतके चांगलं हरिण दिसतंय. आता त्याला श्रीरामांना वाटतं, तर काय करावं, भावाचं ऐकावं का पत्नीचं ऐकावं. हं? मग राम म्हणतात, लक्ष्मणा ते धनुष्य बाण आण. लक्ष्मणात जातात, धनुष्य आणतात. आता खरं लक्ष्मणाचं म्हणणे खरं होतं की त्यांनी ओळखलं होतं की मायावी मृगे. मग आता रामांनी काय ओळखलं नसेल का, हे मायावी मृगे. पण काय रामचंद्र सुद्धा काय करतात ते, ही सगळी लीला करतात ते. हं? आणि त्याच्या पुढे ते काय करतात म्हणतात, ते विचार करतात की ठीक आहे, तर आता पाठलाग करू, याला ठाण मारूया. आता एवढ्या सगळ्या राक्षसांना ठाण मारलं आहे. हं? माझं कामच आहे राक्षसांना ठाण मारायचं. आणि खरोखर जर सुवर्ण मृग असेल तर काय आहे, जानकीची इच्छा पूर्ण होईल. मग राक्षस असो का नसो, याचा पाठलाग करण्याची काय हरकत नाहीये. हं? आणि विश्वास आहे त्यांना की हरणाचा मी पाठलाग करीन, तेव्हा लक्ष्मण काय करणारे, सीतेचं रक्षण करणारे. कारण एवढ्या 14,000 सेना, खरं दूषणासारख्या बलाढ्य राक्षसांची
झुंज देताना लक्ष्मणाने काय केलं होतं, जानकीला सुरक्षित ठेवलं होतं ना. मग आता हे तर काय एवढंच हरीण आहे, त्याचा पाठलाग करून त्याला मारायचं किंवा जिवंत आणायचं, याच्यात काय अवघड आहे, याच्यात चिंतेचं काही दिसतच नाही. हं? म्हणून राजकीय डावपेच असं म्हटलेलं आहे, की असं बघितलं की राजकुमारांची इथे काय असतं, ही अशी अक्कल असते. आणि रावणाने पण काय केलेलं आहे, रावणाने पण हा सगळा डावपेचच केलेला आहे, की ह्या राजकुमारामध्ये किती अक्कल आहे, तो ओळखतो की नाही हे मायावी आहे का नाही ते. हं? आणि मायावी असेल तर मी मागे फिरीन. म्हणजे शत्रूला आपला अंदाज अशा प्रकारे काय आहे, लागू देत नाही. हं? त्याला राजकारण म्हणतात. म्हणजे शत्रूचे अनुमान चुकवता येतात, त्याला राजकारण जमतं. तसं आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराज नेहमी जिंकत गेले. कारण का, कधीच त्यांनी एक पॉलिसी कायम नाही वापरली. छत्रपतींची राजनीतीतले हे अत्यंत असं सूत्र वैशिष्ट्यपूर्ण होतं, की एका म्हणजे विशिष्ट प्रसंगी आता छत्रपती काय करतील याचं अनुमान कोणालाच करता येत नसतं. आणि एवढ्या मुठभर लोकांच्या साह्याने सगळी राजनीती केली. हं? आणि एवढे उन्मत्त मोगल त्यांना शह दिला. म्हणजे काय 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 अभ्यास केला असेल, किती चिंतन केलं असेल त्यांनी. त्यामुळे काय शिवाजी महाराजांनी या देशाला विजयाचं तत्वज्ञान दिलं, विजिगिषा दिली. आणि विजय हे सुद्धा एक जीवन मूल्यच असतं. जिंकण्याची इच्छा नसेल ना, तर मनुष्य केवळ मरत राहतो. आणि राजपुतांनी पण तेच केलं, जिंकू किंवा मरू, आम्ही मरणार नाही, जिंकणारच. असं काय आहे, अशी भूमिका पाहिजे. हं? आणि म्हणून इथे असा काय केलेलं आहे, रावणांनी अंदाज केला. आणि असा अंदाज चुकवणे, त्याच्या त्यालाच काय यशस्वी राजकारण म्हणतात. आपला वेळ झालेला आहे. पुढचा भाग आपण पुढच्या शनिवारी बघूया. आज इथे थांबूया. हं? जय जय रघुवीर समर्थ.